नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. आपण अत्यंत वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका विधानाने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की महिनाभरात, कदाचित एका महिनाभरात पंतप्रधान पदावर मराठी माणूस बसू शकतो. आता पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. दिल्लीमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये अनेक वर्षे पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून सुद्धा काम केलेले आहेत आणि कधीही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आजपर्यंत तरी केलेलं नाही. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना तर नक्कीच आनंद वाटायला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी असतील, महाराष्ट्राचे कुणीही पंतप्रधान झाला मराठी माणूस आजच्या घडीला, तर महाराष्ट्रातील लोकांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता ही बातमी येताना स्वाभाविकपणे मग नरेंद्र मोदींचं काय होणार असा प्रश्न नक्कीच पडला असेल. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जी माहिती दिली की यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक घटना घडत आहे आणि त्या घटनेचा भारताचे पंतप्रधान बदलण्यामध्ये मोठा वाटा असणार आहे. आता ती घटना अशी आहे की अमेरिकेमधील एक उद्योजक आहे जेफ्री ॲमस्टीन असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी अमेरिकेमध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे घोटाळे करायला भाग पाडले. वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक वादग्रस्त प्रकरणामध्ये त्यांनी अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या पक्षाशी संबंधित असलेले लोक जे आहेत ते अडकून टाकले आणि साधारणपणे त्या सगळ्या अडकवलेल्या लोकांचा एक रिपोर्ट आता अमेरिकेमध्ये तयार करण्यात आलेला आहे. अमेरिकेमध्ये एक मोठा उद्योगपती त्याचं नाव जेफ्री एप्स्टीन आहे. तुम्ही ऐकलं नसेल. ठीक आहे. तर त्या माणसाबद्दलचा विषय आहे. एप्स्टीन नावाचा माणूस अमेरिकन आहे. आता त्यानं तिथला कायदा म्हणून तो दलाल, काय त्याला आणखी काय म्हणतात, पेप होता काय होता माहित नाही. तर त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केल्या आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना, मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगला वाईट कारवाई करायचं अशी ती भानगड आहे. आणि तिथं त्या सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं अमेरिकेमध्ये आलेली आहेत. स्वतः राष्ट्रपती ट्रम्प यांचं त्यामध्ये नाव आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रपती ट्रम्पला राजीनामा द्यावा लागेल. तिथे फार कडक निकष आहेत निवडणूक आयोगाचे किंवा आचारसंहितेचे. तर तो राष्ट्रपती ट्रम्प राजीनामा देतील त्यांचा विषय, आपला नाही. तो आपण छोटी माणसं. पण काय झालं की तिथली संसद जी आहे, अमेरिकी संसद आहे, ती त्यांच्या मागे लागली की हे सगळे जे कागद आहेत ते खुले करा. तर राष्ट्रपती काही खुले करायला तयार नाही, कारण त्यात अडचणीची नावं येऊ शकतात. म्हणून हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून गाजतोय. आपण काही लक्ष दिलं नाही कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे. पण आता काय झालंय, त्या लढाईमध्ये त्या एप्स्टीनची सगळी 10,000 पानाची जी फाईल आहे ती संसदेने ताब्यात घेतली. संसद आपल्या संसदेपेक्षा 100 पट ताकदवर आहे. आपल्या संसदेचा काय अधिकार नाही. आता ते कागद त्यांनी 10,000 कागद त्यांनी घेतले. त्यामध्ये आता कागदामध्ये सगळंच असणार आहे काय. तर ते संसद प्रकाशित करेल का ते नाव, हा विषय आहे. मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर. तुम्ही जर आंतरराष्ट्रीय पेपरचा आजच्या घडीला तो सर्वात मोठा विषय आहे. आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याबद्दल एक व्हिडिओ केला, तो बघा तुम्ही, HW न्यूजवर आहे. ते म्हणतात मला कागद मिळतील. त्यांना आता कुठून मिळणार, तर ते अमेरिकेत मिळतील. चांगले संबंध आहे. ते मिळाले की मी काय ते पुढचं सांगेन. त्यामध्ये आज कदाचित संसदेमध्ये त्याबद्दल गदारोळ होईल. तो झाला की मग पुढं आपण बोलू. आणि आता टीव्हीवर मी तिथं दिल्लीला किंवा मुंबईला बोलेन जास्त, पण मी काय बोललो, एक वाक्य बोललो, त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायचा तो काढा. मी काय म्हटलं की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, यातलं काय अर्थ काढायचं तो काढा. आणि बाकी तुम्हाला सांगायचं मी खाजगी सांगतो, कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे. आणि या रिपोर्टमुळे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा राजीनामा दिला जावा लागू शकतो. हे या सगळ्या आरोपाच्या संदर्भामध्ये 10,000 पानांचं एक संशोधन झालेलं आहे आणि हे जर अमेरिकन संसदेने स्वीकारलं तर त्यामध्ये ज्या काही लोकांची नावं येणार आहेत या भानगडीमध्ये म्हणा किंवा घोटाळ्यांमध्ये, त्यामध्ये अर्थातच जर पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलला जाणार असेल तर आपण त्याच्यावर आत्ता भाष्य करणार नाही. पण काहीही घडू शकतं अशी ही परिस्थिती आहे. त्याबद्दल मी आता थेट बोलणं मुद्दाम टाळत आहे. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानाकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी दुसरा दावा असा केला की या सगळ्या घोटाळ्यांची कागदपत्रे सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे पण येण्याची शक्यता आहे आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी ती जाहीर पण केलेली आहे.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हटलं ते सुद्धा आपल्याकडे आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरून पण ते बोललेले आहे. त्यामुळे काही का असे ना, पृथ्वीराज चव्हाणांच्या तोंडामध्ये जर भारताचं पंतप्रधान पदावर मराठी माणूस बसणार असेल, देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, त्या दोघांपैकी कुणीही बसणार असेल तर त्यांच्या तोंडात साखर पडू असंच आत्ता म्हणता येईल आपल्याला. पण हे घडेल की नाही आत्ता याची आपल्याला वाट बघायची आहे. बातमी अत्यंत महत्त्वाची होती, त्यामुळे थोडक्यात आपल्या न्यूज यात्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.